नमस्कार ताईंनो, आज आपण बनवणार आहोत हलके फुलके आणि खुसखुशीत असे तांदळाचे पापड। हे पापड करायला एकदम सोपे आहेत। भरपूर महिलांची अडचण अशी असते की तांदळाचे पापड तुटतात, तर ते पापड तुटू नये म्हणून व्हिडिओमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि परफेक्ट असे तांदळाचे पापड बनवा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा मी डिंक घेतलेला आहे। डिंक आपल्याला खलबत्त्यात बारीक करून घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा। आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही। तेलाचा वापर जर केला तर पापडाचा वास येतो, म्हणून आपल्याला तेल नाही वापरायचं। त्यासाठी आपण हा डिंक खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेणार आहोत। हे बघा, आपण असा डिंक बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही हा डिंक ज्या दिवशी तुम्हाला पापड करायचे त्या दिवशी सकाळी पाण्यामध्ये टाकून ठेवला तरी काही हरकत नाही, चांगला विरघळतो त्याच्यामध्ये। हे बघा, याच्यामध्ये असं टाकायचा। आपण हे याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ठेवलेलं आहे, टाकलेलं आहे। तर हे बघा, आणि हे आपल्याला आता बाजूला ठेवून द्यायचं। आता मी पीठ आणि पाणी मोजण्यासाठी दोन सारख्या आकाराचे ग्लास घेतलेले आहेत, म्हणजे आपलं प्रमाण थोडंही इकडे तिकडे होणार नाही। तर एका ग्लासाने आपल्याला पीठ मोजायचं, एका ग्लासाने आपल्याला पाणी मोजायचं। आणि आपल्याला पीठ हटण्यासाठी लाटणं, आणि तुम्ही याचाही वापर करू शकता जे आपण बेसन वगैरे हटायला वापरतो। तुमचे जर लाटण्याने गिठुळ्या होत असतील तर तुम्ही याचाही वापर करू शकता। तर मला लाटणं सोयीस्कर पडतं म्हणून मी लाटणंच घेणार आहे। आता आपल्याला 2 ग्लास पीठ आणि 4 ग्लास पाणी आपण असं प्रमाण घेणार आहे। पिठाच्या दुप्पटच पाणी घ्यायचं आहे आपल्याला। त्यासाठी मी इथं अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे। 2 ग्लास पीठ म्हणजे सरासरी अर्धा किलो पीठ आहे ते। 1 चमचा पापड खार घेणार आहे। 1 चमचा पापड खार घेतलेला आहे। अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा इथं आपण पांढरे तीळ घेणार आहोत। हे बघा, आपण 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे मीठ वगैरे घेतलं होतं ते आता आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत। आणि पाण्याला खळखळ उकळी येईपर्यंत असं झाकण ठेवून द्यायचं। हे बघा, आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण जे 4 ग्लास पाणी घेतलं होतं त्यामध्ये आता 2 ग्लास पीठ आपण टाकून घेणार आहोत। 4 ग्लास पाणी आणि 2 ग्लास पीठ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। आता हे पीठ आपण लाटण्याने हटून घेणार आहोत। या पिठामध्ये आपल्याला कुठेही गुठळी होऊ द्यायची नाही। आपलं पीठ आता हटून झालेलं आहे।
याला आपण आता 7 ते 8 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. ही पीठ आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे. आणि आता आपण इकडं पीठ उकडायला पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. हे बघा तुम्ही एवढं पाणी घेतलं आहे मी. आणि त्याच्यानंतर ही वड्या उकडायची चाळण आहे, ती चाळण पातेल्यात अशी फिट्ट बसल अशा आकाराचं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला. बारीक गॅसवर गरम व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत, म्हणजे पीठ उकळूस्तवर पाणी पण गरम होईल ते. आता बघा आपलं पीठ छान असं वाफळलेलं आहे. तर हे पीठ आपण आता चाळणीमध्ये टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर इथे जिऱ्याची चव आवडत असेल तर तुम्ही पांढरे तीळ न वापरता जिऱ्याचाही वापर तुम्ही करू शकता. फक्त जिरे टाकल्यावर पापडाचा रंग थोडासा पिवळा येतो. आता आंब्याचा सीझन येत आहे, तर आंब्याच्या रसासोबत हे पापड खायला खूपच चविष्ट लागतात. आपल्याला पिठावर झाकण ठेवण्यासाठी असं खोलगट भांडं घ्यायचं आहे. खोलगट भांडं असलं की या पिठाची वाफ अशी खेळती राहते त्याच्यामध्ये, आणि याच्यामधून थोडीशी वाफ जाईल अशी जागा राहू द्यायची, म्हणजे वाफेचं पाणी पिठामध्ये पडत नाही. तर चला याला 15 ते 20 मिनिटासाठी मध्यम गॅसवर ठेवून देऊ. पंधरा ते 20 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती छान उकडलेलं आहे. आता हा आपण रुमाल घेतलेला आहे आणि याला असं थंड पाण्यात ओलं करून घ्यायचं. पीठ टाकून त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा आपलं सगळं पीठ आता काढून झालेलं आहे. रुमालात असं या पिठाचं असं गाठोडं करायचं. पोळपाट घ्यायचा आणि असं आपल्याला जर गरम वाफ लागत असेल तर थंड पाण्याचा हात बुडवून घ्यायचा. पण ते पीठ गरम असतानाच चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं. हे बघा किती छान आपलं पीठ तयार झालेलं आहे. इथे आपण कागदाला डिंकाचं पाणी लावून घेणार आहोत. हा डिंक आपल्याला किराणा दुकानात सहज मिळून जातो. तुमच्याकडे जर डिंक नसेल तर तुम्ही जे आपलं गावरान तूप असतं त्या गावरान तुपाचा हात सुरुवातीला फक्त एकदाच कागदाला लावून घ्यायचा आणि पापड करायचे, पण तेल कुठेही लावायचं नाही. तुम्हाला अनुभव असेल की जेव्हा पापडाला तेल लावतो तेव्हा पापड वाळल्याच्या नंतर आपण डब्यात भरतो आणि त्या डब्याचं झाकण उघडलं की नंतर तेलाचा वास येतो. त्यासाठी आपल्याला तेल वापरायचं नाही. हे बघा किती छान आणि पातळ आपला पापड तयार झालेला आहे. हे बघा माझे तर पापड एकदम व्यवस्थित निघत आहे.
पण जेव्हा तुम्हाला वाटेल की आपले पापड चिकट झालेले आहेत ते किंवा मग निघत नाही आहेत, मग त्यावेळेस काय करायचं, असं डिंकाचं पाणी घ्यायचं. डिंकाचं पाणी जिथं चिकटल तिथं असं डिंकाचं पाणी लावून असं असं काढायचं. कारण तांदूळ जर नवीन असेल तर मग पीठ कधी कधी चिकट होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला तांदूळ नेहमी जुनाच घ्यायचा आहे. हे बघा, आपले सर्व पापड आता तयार करून झालेले आहेत आणि हे आपण घरातच फॅनच्या हवेखाली 7 ते 8 तास सुकू देणार आहोत. 7 ते 8 तासानंतर बघा आपले पापड असे सुकलेले आहेत. या पापडाला आता 2 दिवस उन्हात वाळवायचं. 2 दिवस उन्हात वाळवल्याच्या नंतर बघा पांढरे शुभ्र आणि पातळ असे पापड तयार झालेले आहेत आपले. तर याला आपण तळून पाहू. तुम्ही पाहू शकता तेलात टाकताच 4 पट फुलणारे असे हे आपले पापड तयार झालेले आहेत. चला तर ताईंनो, तुम्हाला माझी ही पापड बनवण्याची पद्धत कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.